नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्याकरता आपण विविध कृतींची मालिका घेत आहोत। यामध्ये गणित विषयाअंतर्गत संख्याज्ञान या कौशल्यामध्ये इयत्ता 2री ते 5वीसाठी ज्या क्षमता दिल्या आहेत त्यापैकी इयत्ता 2रीची क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 20 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो। तसंच इयत्ता 3रीसाठी अपेक्षित क्षमता दिली आहे वस्तू मोजतो आणि 99 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो। आणि आपला जो अध्ययन स्तर आहे तो अध्ययन स्तर पहिला जो आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही। तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 या संख्या क्रमाने म्हणता येत नाही त्या विद्यार्थ्यांकरता आपण विविध कृती घेऊ शकतो। त्यापैकीच एक कृती मी तुम्हाला आज सांगणार आहे। यासारखी अनेक कृती तुम्ही आपल्या स्वतः बनवून तुम्ही विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकता। तर मी आज जी कृती तुम्हाला सांगणार आहे या कृतीचं नाव आहे संख्या मिसळा आणि क्रमवार मांडणी करा। ही कृती जी आहे ती आपण 2 टप्प्यात घेणार आहोत। तर पहिल्या टप्प्यामध्ये ही कृती जेव्हा आपण घेऊ यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। गळ्यात लटकवायचे जे ओळखपत्र आहे आय कार्ड आहे ते आय कार्ड, त्यामध्ये आपल्याला अंकांची कार्ड टाकायची आहे। मुलांची नावं न लिहिता त्याऐवजी आपल्याला अंकांची कार्ड टाकायची आहे। जर समजा आपल्याला हे साहित्य उपलब्ध झालं नाही तर आपण अंक कार्डसुद्धा वापरू शकतो किंवा अंकपट्ट्या वापरू शकतो। या खेळासाठी आपल्याला 10 मुलांची निवड करायची आहे आणि निवडलेल्या 10 मुलांना प्रत्येकांना अंक कार्ड त्यांच्या हातात द्यायचे आहे किंवा अंकपट्ट्या द्यायचे आहे। आणि जर तुम्हाला ओळखपत्राची लेस मिळाली तर ते ओळखपत्र त्यांच्या गळ्यात लटकवायचं आहे। लटकवल्यानंतर त्यांना काही अंतरावर मैदानात उभं करायचं आहे। उभं केल्यानंतर शिक्षकांनी काय करायचं आहे की 0 ते 9 या क्रमवार संख्या एवढ्या टाळ्या वाजवायच्या आहे। आणि विद्यार्थी काय करणार आहे तर त्यांच्याकडे मी किंवा शिक्षक जेवढ्या टाळ्या वाजविल ते मोजतील आणि ती संख्या ज्या विद्यार्थ्याकडे असेल तो विद्यार्थी एक पाऊल पुढे येईल आणि मोठ्याने ते कार्ड दाखवेल किंवा आपल्या गळ्यातील ते ओळखपत्र आहे ते दाखवेल आणि मोठ्याने ती संख्या सांगणार आहे। तर आपण आधी क्रमवार सुरुवात करायची आहे 0 पासून। त्यांना सांगायचं आहे की जेवढ्या टाळ्या तुम्हाला ऐकायला येतात त्या ऐकलेल्या टाळ्या तुम्ही मोजायच्या आहे आणि ती संख्या ज्याच्याकडे असेल त्यांनी पुढे येऊन सांगायचं आहे। मग मी 0 पासून सुरुवात करतो आहे। मी त्यांना म्हणतो बघा मी आता टाळी वाजवतो आहे, मी असं करतो आहे। टाळीचा आवाज आला नाही, किती आवाज आला काहीच नाही म्हणजे 0। मग ज्याच्याकडे 0 हा अंक असेल तो विद्यार्थी समोर येईल आणि आपला अंक कार्ड दाखवेल आणि सांगेल 0। मग मी 1 टाळी वाजवतो आहे। मग ज्याच्याकडे 1 आहे तो पुढे येतो आणि आपला अंक कार्ड दाखवून मोठ्याने सांगतो 1। याप्रमाणे 2 3 4 5 6 7 8 9 असे पूर्ण 10 अंक मी विद्यार्थ्याकडून ओळखून घेतो आहे। घेतल्यानंतर आता प्रत्येकाला आपल्याजवळचा अंक माहीत झाला आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मी काय करतो आहे मैदानावर एक मोठा गोल आखतो आहे आणि त्या मोठ्या गोलाच्या बाजूलाच एका सरळ रांगेत 10 छोटे छोटे गोल आखतो आहे जिथे ही 10 मुलं उभी राहणार आहेत। आता मोठ्या गोलात काय होणार आहे तर मी तुम्हाला सांगतो बघा। आता मुलं जी आहेत ती आपापले अंक कार्ड घेऊन समोर उभे आहेत आणि आता मी मुलांना सांगतो आहे की मी आता जेवढ्या टाळ्या वाजवणार त्या मुलाने समोर यायचं आहे, अंक कार्ड हातात घ्यायचं आहे, धावत येऊन त्या गोलात मोठ्या गोलामध्ये उभं राहायचं आहे। आणि आता मी जे टाळी वाजवणार आहे ती क्रमवार असणार नाही आहे, तर मी अदल्यामधल्या संख्या घेऊन टाळ्या वाजवणार आहे। तर मी सुरुवात करतो आहे, मी टाळ्या वाजवतो आहे 5 1 2 3 4 5। ज्या मुलाकडे 5 हे अंक कार्ड आहे तो मुलगा पुढे येतो धावत आणि त्या गोलामध्ये मोठ्या गोलामध्ये येऊन उभा राहतो। असे करता करता मी 7 9 6 3 2 असे सर्व अंक घेतो। मुलं त्या रिंगणात उभे राहतात। आता मुलं जे आहे ते क्रमवार नाही आहेत मोठ्या रिंगणात मोठ्या गोलामध्ये। आता मी त्यांना सांगतो आहे की या मोठ्या गोलात तुम्ही फिरायला सुरुवात करा गोलाकार आणि मी जसं टाळी वाजवणार तसेच तुम्हाला 0 पासून तर 9 पर्यंत एका मागोमाग एक उभं राहायचं आहे। आणि मुलं फिरायला सुरुवात करतात। मी काही वेळाने एक टाळी वाजवतो, मुलं टाळी ऐकल्याबरोबर 0 ते 9 या क्रमाने उभे राहतात। याप्रमाणे आपण हा खेळ घेतो आहे। मुलं एखादा मुलगा जर समजा चुकला तर त्यांना सांगायचं आहे आपल्या गटामध्ये तुम्ही चर्चा करा आणि जे काही चूक झाली आहे ती दुरुस्त करून घ्यायची आहे। आवश्यक तिथे आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे। या खेळामुळे विद्यार्थ्यांचे जे शारीरिक हालचाली आहे ते शारीरिक व्यायाम तर होणारच आहे, सोबतच त्यांची स्मरणशक्तीसुद्धा वाढणार आहे। 0 ते 9
या दरम्यानच्या सर्व संख्या त्यांना लक्षात राहणार आहे आणि क्रमसुद्धा त्यांना लक्षात राहणार आहे. मी आशा करतो की ही कृती आपल्याला निश्चितच आवडली असेल. धन्यवाद.